नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा ग्रहस्थितीबद्दल बोलणार आहोत जे अनेक कुंभ राशीच्या लोकांसाठी विचार करण्यासारखे संकेत देऊ शकते. गेल्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील, काहींना आर्थिक ताण जाणवत असेल, काहींना कामात अडथळे आले असतील, तर काहींच्या नातेसंबंधामध्ये गैरसमज सामना करावा लागला असेल, पण प्रत्येक कठीण काळ कायमचा राहत नाही. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे, कोणत्या संधी ओळखण्याची गरज आहे, कोणत्या चुका टाळल्या तर फायदा होऊ शकतो आणि दिवस अधिक सकारात्मक कसा घालवता येईल. व्हिडिओच्या शेवटी मी एक पारंपरिक उपायही सांगणार आहे जो अनेक जण श्रद्धेने करतात. मंडळी, प्रत्येक राशी भविष्य हे सर्वांसाठी सारखे लागू पडेलच असं नाही, त्यामुळे या माहितीचा उपयोग मार्गदर्शन म्हणून करा आणि स्वतःच्या निर्णयामध्ये विवेक वापरा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम किंवा श्री स्वामी समर्थ लिहा आणि मनापासून सकारात्मकतेचा संकल्पना करा. आता वेळ न घालवता पाहूया 7 जुलै मंगळवारचा दिवस कुंभ राशीसाठी कोणते संकेत घेऊन येत आहे आणि कोणत्या गोष्टीकडे सावधगिरी व कोणत्या गोष्टीकडे आत्मविश्वास ठेवणे योग्य ठरेल. चला तर सुरू करूया मंडळी. मित्रांनो, आता दिवसाच्या सुरुवातीकडे संकेताबद्दल बोलूया. काही कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी हा दिवस स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची संधी देऊ शकतो. सकाळच्या वेळेत काही कामे अपेक्षितपेक्षा मंद गतीने होतील असे वाटू शकते. एखादा फोन उशिरा येणे, एखादे उत्तर न मिळणे किंवा नियोजनात थोडा बदल होणे शक्य आहे. अशा वेळी घाईघाईने निर्णय घेऊ नका. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ संवाद साधताना संयम ठेवावा. एखादी जबाबदारी अचानक वाढू शकते, पण तीच पुढे तुमची क्षमता दाखवण्याची संधी ठरू शकते. प्रत्येक गोष्ट लगेच आपल्या मनासारखी होईल असे नाही, पण सातत्य महत्त्वाचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहकाशी बोलण्याची किंवा जुन्या व्यवहारामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कागदपत्रे आणि अटी नीट तपासून घ्या. आर्थिक बाबतही हा एक दिवस खर्च आणि बचत याचा समतोल राखण्याचा संदेश देतो. अनावश्यक खर्च टाळल्यास पुढील काळात अधिक आत्मविश्वास वाढू शकतो. काहींना थांबलेले पैसे मिळवण्याची किंवा नवीन उत्पन्नाची संधी दिसण्याची शक्यता जाणवू शकते, पण त्यावर पूर्ण खात्री करून पुढे जा. कौटुंबिक वातावरणात संवादाला विशेष महत्त्व दिले असेल. एखादा छोटासा गैरसमज शांतपणे बोलून दूर होऊ शकतो. आपल्या शब्दामध्ये संयम आणि ठेवल्यास नाती अधिक मजबूत होतील. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यासाचे नियोजन करण्याचा आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टी काही वेळ दूर राहणे फायदेशीर ठरेल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल तर धीर सोडू नका. प्रत्येक संधी योग्य वापर करण्यासाठी तयार महत्त्वाची असते. मंडळी, आतापर्यंतचा भाग आपल्या आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता पुढील भागात आपण प्रेम, विवाह, जीवन, आरोग्य आणि दिवसाच्या सुरुवातीकडे कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याचपूर्वी पाहण्याआधी मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, आता जाणून घेऊया प्रेम, विवाह, जीवन, आरोग्य आणि दुपारच्या काळाबद्दल. ज्याचे प्रेम संबंध सुरू आहेत त्यांनी आज एखादा छोटासा गैरसमज वाढवण्याआधी शांतपणे संवाद साधला तर नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. आपल्या जोडीदाराच्या भावना महत्त्वाच्या असतात. त्या विवाहित व्यक्तींनी कुटुंबासाठी थोडा वेळ काढण्याचा प्रयत्न करा. कामाच्या व्यापामुळे घरातील व्यक्तींना दुर्लक्षित वाटणार नाही याची काळजी घ्या. एखादी छोटी भेट, प्रेमळ शब्द किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्याला अधिक घट्ट करू शकतो. आता आरोग्याबद्दल बोलूया. सततीची धावपळी, अपुरी झोप किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. पुरेसे पाणी प्या, वेळेवर जेवा, शक्य असेल तर थोडा आराम करा. गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांकडे सल्ला घेण्याचा योग्य आहे. दुपारनंतर काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. एखादी नवीन ओळख, कामाच्या संबंधित चर्चा किंवा भविष्यात उपयोगी पडेल अशी माहिती मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक
व्यक्तीशी नम्रतेने आणि आत्मविश्वासाने वागा. ज्यांना नोकरी बदलण्याचा विचार आहे त्यांनी घाई करू नये. प्रत्येक पर्यायाची नीट माहिती घेऊनच अंतिम निर्णय घ्या. व्यवसायात करणाऱ्या नवीन भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व अटी तपासून घ्याव्यात. आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. स्वतःवर विश्वास ठेवा, पण निर्णय घेताना संयम ठेवा. अनेक वेळा योग्य वेळेची वाट पाहणे हे सर्वात मोठा शहाणपण असते. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावे तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता पुढील भागात आपण संध्याकाळचे संकेत, पारंपरिक ज्योतिष, शुभ वेळ, शुभ रंग, शुभ अंक आणि दिवस अधिक सकारात्मक करण्यासाठी एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता पाहूया संध्याकाळचे संकेत, पारंपरिक ज्योतिष, शुभ गोष्टी आणि दिवस अधिक सकारात्मक कसा घालवता येईल. दिवसभरातील धावपळीनंतर संध्याकाळचा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी राखण्याचा प्रयत्न करा. अनेकदा दिवसभरात ज्या प्रश्नाची उत्तरे सापडत नाही त्यावर शांत मनाने विचार केल्यास नवीन मार्ग दिसू शकतो. जर एखादे महत्त्वाचे काम अनेक दिवसापासून रखडले असेल तर त्याचे नियोजन पुन्हा करा. काही गोष्टी वेळेवर न होणे म्हणजे ते कधीच होणार नाही असे नाही. योग्य संधीची वाट पाहणे तितकेच महत्त्वाचे असते. पारंपरिक ज्योतिषनुसार आजचा शुभ रंग निळा किंवा पांढरा मानला जातो. हे रंग मन शांत ठेवण्यास आणि सकारात्मकतेची आठवण करून देतात. शुभ अंक 8 आणि 4 मनाला जातात. हे श्रद्धेचा भाग आहे. निर्णयाने मात्र विचारपूर्वक घ्या. आता एक सोपा पारंपरिक उपाय, जर तुमची स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर संध्याकाळी दिवा लावून मनापासून प्रार्थना करा आणि श्री स्वामी समर्थ यांना मंत्राचा 111 वेळा किंवा 2111 वेळा जप पण तुम्ही करू शकता. हा श्री स्वामी समर्थ म्हणून हा उपाय अनेक भक्त श्रद्धेने करतात. त्यामुळे मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळू शकतो. लक्षात ठेवा, जीवनात यश मिळण्यासाठी श्रद्धेबरोबर प्रामाणिक प्रयत्न, संयम आणि योग्य निर्णय ही तितकेच आवश्यक आहेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ता लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या जातकांना मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही पारंपरिक मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या संधीकडे लक्ष द्यावे आणि शेवट एक प्रेरणादायक संदेश जो तुमचा आत्मविश्वास आणखीन वाढवेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. मंडळी, कुंभ राशीचा जातकांनो, महत्त्वाची सावधगिरी, गोष्ट, संधी आणि प्रेरणादायक संदेश जाणून घेऊया. आज कोणत्याही अफवेवर किंवा माहिती पूर्ण विश्वास ठेवू नका. कोणीतरी सांगितलेल्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी सत्य पडताळून पहा. अनेक समस्या केवळ संयम आणि योग्य संवादामुळे टाळता येतात. आर्थिक बाबत कोणालाही मोठी रक्कम उधार देण्यापूर्वी किंवा नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर अडचण निर्माण करू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, त्यामुळे जबाबदारीपासून पळू नका. प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. आज केलेले प्रयत्न भविष्यात चांगल्या संधीचा पाया ठरू शकतात. ज्या व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी आजच मोठा निर्णय घेण्याऐवजी योग्य नियोजन, माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्यावर भर द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. त्यांचा अनुभव अनेकदा योग्य दिशा दाखवू शकतो. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि लहान सहान वाद वाढून देऊ नका. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब संधी देऊ शकतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर तुमची मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णयच करतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने सुरू करा. जर तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये कुंभ विजय किंवा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा एक शब्द इतर प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. आता शेवटच्या भागात आपण संपूर्ण दिवसाचा सारांश, उद्यासाठी महत्त्वाचे संकेत आणि शेवटची प्रार्थना जाणून घेणार आहोत. शेवटचा भाग अजिबात चुकू नका. मंडळी, आता या संपूर्ण राशी भविष्याचा थोडक्यात आढावा घेऊया. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी नियम, संयम, योग्य नियोजन, सकारात्मक विचार यांना महत्त्व देणारा ठरू शकतो. दिवसाच्या सकारात्मक विचारांनी यांना महत्त्व देणारा ठरू शकतो. दिवसाच्या सुरुवातीला काही कामामध्ये विलंब किंवा अडथळे जाणवले तर त्याचा अर्थ निराश होणे असे नाही. शांतपणे आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहिल्यास अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक क्षेत्रात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पावले उचलणे अधिक फायदेशीर ठरू शकते. आज मिळणाऱ्या प्रत्येक संधीकडे खुले मनाने पहा, पण कोणत्याही मोठे निर्णयपूर्वक सर्व माहिती तपासा. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने बोला. एखादा छोटासा संवादही नात्यातील अंतर कमी करू शकतो. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर विश्रांती, योग्य आहार आणि सकारात्मक विचार यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहू शकतं. जर तुम्ही श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर आज मनापासून प्रार्थना करा आणि एखादा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. अनेक भक्तांसाठी ही श्रद्धा मनाला धैर्य, सकारात्मकता देणारी ठरते. मंडळी, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे मार्गदर्शनाचे एक माध्यम आहे. तुमचं भविष्य घडवणारी खरी शक्ती म्हणजे तुमची मेहनत, पारंपरिक योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल आणि उद्याच्या दररोजची कुंभ राशीची अचूक व सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमचा प्रयत्न कमेंट आम्ही आवर्जून वाचू. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे पारंपरिक ज्योतिषावर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. आयुष्यातील यश तुमची मेहनत, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार यावर अवलंबून असतं. पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये आणि राशी भविष्यासह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. स्वामी समर्थावर तुमची कृपा तुमच्यावर सदैव राहो. मंडळी, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे मार्गदर्शनाचे एक माध्यम आणि तुमचे भविष्य घडवणारी खरी शक्ती म्हणजे तुमची मेहनत. हे लक्षात ठेवायचं. तुमचं भविष्य घडवणारी खरी शक्ती म्हणजे ही तुमची मेहनत आहे. मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा योग्य निर्णय असून सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन राशी भविष्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन दाबून, जे करून दररोजचे राशी भविष्य व्हिडिओ तुमच्या चॅनलवर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला भेटून जातील. स्वामी समर्थाविषयीचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही. मंडळी, तुमची आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर स्वामी समर्थाची कृपा राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि यश लाभो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी काजल, आपल्या चॅनल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.